आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणावरून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत गेली। यामध्ये पत्रकार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले की पत्रकार इथं बातम्या करायला कमी पडले। ट्रोलकरांनी अशा प्रकारे टीका का केली हा आपला पत्रकारांशी आपण संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत सामनाचे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव ढोबळे आहेत। ढोबळे साहेब, तुम्ही काय सांगाल? आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरण ज्यावेळेस झालं तर आंबेगावच्या पत्रकारांना खूप ट्रोल केलं गेलं, वेगवेगळी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खूप टीका केली। या टीकेकडे कसं पाहता? पत्रकारांचं काय चुकलं का नेटकऱ्यांची माहिती चुकीची? नाही, पत्रकारांचं काही चुकलेलं नाही। ही माहिती आम्हाला म्हणजे जे पोलीस केस वगैरे झाले, FIR दाखल झालं ते आम्हाला भेटलं नाही। त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट समजा हे मुद्दा कसा संवेदनशील आहे, मग आपण कसं काय हे डायरेक्ट हे करायचं ना। त्याच्यामुळं माहिती घेतल्याशिवाय बातमी कशी? माहिती घेतल्याशिवाय बातमी नाही। बरोबर, लक्ष्मणरावांचं म्हणणं बरोबर आहे। जोपर्यंत प्रिंट मीडियाला माहिती मिळत नाही तोपर्यंत बातमी करताना मर्यादा पडते। आपल्यासोबत इतर पण सहकारी आहेत। सर, तुम्ही काय सांगता? तुम्ही एक वैद्यक क्षेत्रामध्ये काम करता, तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करता। या प्रिंट मीडियाला थोड्याशा मर्यादा आहे। इलेक्ट्रिक मीडियामध्ये फास्ट मेसेज पोचतो, पास ऑन होतो। सोशल मीडिया, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल किंवा इतर वेगवेगळी माध्यमे, इंस्टाग्राम असेल। आंबेगाव तालुक्यातल्या दूध भेसळ प्रकरणामध्ये आंबेगाव तालुक्यातील पत्रकार मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी ट्रोल केले। नेमकं काय झालं? ट्रोल करणारे काही ठराविकच लोक होते, काही तालुक्यामधील काही नेते आहेत, त्या नेत्यांचे ते कार्यकर्ते होते आणि त्या ठराविक कार्यकर्त्यांनीच ट्रोल केलं। ट्रोल करण्यासारखी परिस्थिती नव्हती। म्हणजे आंबेगाव तालुक्यातील प्रिंटचे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक असतील सर्वच पत्रकारांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु काही एखाद्या व्यक्तीच्या घरात घुसून त्यांच्या पर्सनल गोष्टी विचारणं आणि ती माहिती देणं हे आंबेगावच्या तालुक्यातील पत्रकारांकडे अशी भूमिका नाही आहे। ते जे माहिती अधिकृत माहिती असेल ती देण्यावरती जास्त भर ठेवत आहेत। पण आजूबाजूच्या तालुक्यातल्या बातमीदारांनी इथं येऊन बातम्या कव्हर केल्या। कुठं फेस येतोय, कुठे गिरगाईंचा काय प्रॉब्लेम आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला। तुम्ही मंडळी कमी पडलात? नाही, त्यांची कसं आहे, प्रत्येकाची मांडण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। आता त्या पत्रकारांनी ते ठिकाणी जाऊन ते केलं असेल, आमच्या लोकांनाही माहीत झालं, आमचे पत्रकार मित्र काही त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणची माहिती त्यांनी संपूर्ण घेतली आणि मग ती बातमी प्रसिद्ध केली। तालुक्यातील पत्रकार माझ्या मते माहिती संपूर्ण घेऊन ती प्रसिद्ध करण्यावरती विश्वास ठेवत असतील आणि त्यामुळे ते थोडेफार कुठेफार कमी पडत असतील, तर त्याला काही ठराविक लोकांनी ट्रोल करू नये असं मला वाटतं। ठराविक राजकीय पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी ट्रोल केलं? हो, हा माझा स्पष्ट आरोपच आहे। काही ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच ट्रोल केलं। मी वैयक्तिक अतुल साबळे मी सांगू शकतो की मी माझ्या स्वतःच्या फोटोसह माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जे अधिकृत भेसळ करणारे लोक होते त्यांचे नावं यादीनिशी मी स्वतः प्रसिद्ध केले होते आणि इतर माझ्यासोबतही तालुक्यातील काही पत्रकार मित्रांनी देखील त्यांचे नावं संपूर्णपणे स्पष्ट केले होते आणि या पुढील काळात देखील आम्ही जे दूध भेसळ संदर्भात जे आरोपी आहेत किंवा त्यांना कोणालाही पाठीशी घालणार नाही, त्यांच्याविषयी जी काही सत्यता असेल ती नक्कीच समाजाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू। तर तुम्ही प्रिंट मीडियाला पण काम करता, म्हणजे मुद्रित माध्यमाचं काम पाहता, इलेक्ट्रॉनिक माध्यमाचं काम पाहता। आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरण ज्या पद्धतीनं ओपन झालं, त्याची पब्लिसिटी झाली, या सगळ्या प्रकरणामुळे आंबेगाव तालुका बदनाम होतोय का? किंवा जी इतर पक्षाची राजकीय मंडळी ज्या पद्धतीने टीका करतात या टीकेकडे कसं पाहता? हो, नक्कीच तालुक्याचं नाव तर बदनाम होत चाललेलंच आहे। म्हणजे या ठिकाणी तयार होणारे नामांकित ब्रँडसुद्धा घ्यायला आता बाहेरचे लोक घाबरायला लागले आहेत आणि एकंदरीत सगळं असं दिसतंय की सर्व दिलीप वळसे पाटील यांचे विरोधक एकत्र येऊन त्यांना टार्गेट करतायत, याचं राजकारण करतायत, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि ह्या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे तालुक्याचं नुकसान होतं हे त्यांच्या लक्षात येत नाही। आणि यामध्ये जो एक म्हणजे आता मी पशुवैद्यक देखील आहे, ते काम करतोय। ज्या शेतकऱ्याकडे एक गाय आहे त्याचा 3, 5, 8 3चा फॅट हे बसत नाही, त्या शेतकऱ्याने त्याचं दूध कुठे नेऊन घालायचं हा प्रश्न त्याच्यापुढे या तालुक्यामध्ये गंभीर आहे। आता अनेक वेळेला ज्यांच्याकडे म्हशीचं दूध आहे, अनेक वेळेला समजा पारडू मेलं तर पूर्वीच्या काळी त्याचं भोत भरून एक कृत्रिम वासरू किंवा पारडू करून उभं ठेवायचे। आता ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन दिलं जातं, ते आरोग्याला घातक आहे। तुम्ही कसं पाहता, कितपत योग्य? हो, नक्कीच तो जो ड्रग आहे ऑक्सिटोसिन तो आपल्या महाराष्ट्रामध्ये बॅन देखील करण्यात आलेला आहे, परंतु काही लोक बाहेरून तो घेऊन येतात आणि तो आपल्या म्हशींना वगैरे देतात, त्याच्यामुळं म्हैस पाणवते आणि दूध लवकर निघतं, पण त्याचा वापर करणं हे नक्कीच चुकीचं आहे। आपल्या भागामध्ये म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर भागामध्ये गिरगाई, ज्या मोकाट गिरगाई आहेत, म्हणजे
राजस्थानची जी मंडळी आहेत त्यांनी गिर गाई आणलेल्या आहेत, ते अगदी माळरानावर गोठा करून राहत आहेत, जो त्यांना चारा घालतायत, दिवसभर चारायला नेतात हा भाग वेगळा, परंतु सडलेला कुजलेला चारा त्यांना खाऊ घालतात. या चाऱ्याचा परिणाम दुधावर होतो का आणि त्या दुधाचा परिणाम आरोग्यावर होतो का? हो, नक्कीच. चारा जर चुकीचा असेल, खराब असेल तर त्याचा परिणाम होणार ना. परंतु सगळेच गोपालक जे आहेत ते तसे आहेत असेही नाही. त्यामध्ये काही गोपालक जे आहेत ते प्रामाणिकपणे चांगलं दूध देखील घालतात आणि गायांना चांगला चारा देखील उपलब्ध करून देतात. आता आंबेगाव तालुक्यातील ज्या नेटकऱ्यांनी तुम्हा पत्रकारांना ट्रोल केलं, त्यांना काय संदेश द्याल, काय सांगाल? नाही, त्यांना तर माझं स्पष्ट सांगणं असंच असेल का आम्ही ज्या चांगल्या बातम्या करतोय, ज्या तालुक्यामध्ये इतरही अनेक विषय आहेत का जे सर्वसामान्याच्या हिताचे आहेत, ते आम्ही घेतलेले आहेत, मांडलेले आहेत, ते देखील तुम्ही समाजासमोर व्हायरल केले पाहिजेत, असे एक प्रामाणिक मत आहे. सर, तुम्ही काय सांगाल? आता आंबेगाव तालुक्यामध्ये पत्रकार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले, तर मला वाटतं आंबेगावचे पत्रकार हे आदर्श पत्रकारी करतात. ज्यावेळेला पूर्णपणे FIR दाखल होतो आणि त्यांचा ज्यावेळेला FIR पत्रकारांना मिळतं त्यावेळेलाच ते बातमी टाकतात. म्हणजे माझ्या मताने पूर्ण माहिती घेऊनच पत्रकारी करतात. हे आंबेगाव चे पत्रकारांचा आदर्श आहे. त्यामुळे थोडे लेट झाले असतील ते, कारण FIR लेट दाखल झाले म्हणून ते बातमी टाकायला लेट झाले. हिंगे सर, आता तुम्ही अनेक वर्ष पत्रकारिता करता, तुमचं आडनाव हिंगे आहे, त्यात सगळं आलं. मी पुढचा प्रश्न विचारित नाही. ट्रोलकरांनी, नेटकऱ्यांनी तुम्हाला खूप ट्रोल केलं, कसं पाहता? नाही, ट्रोलकरांनी काय केलं माहिती आहे का, मूळ म्हणजे ना अधिकृत आमच्याकडे पोलीस स्टेशनकडून माहिती लेट मिळाल्यामुळं पेपरला आम्हाला कसं असतं, बंधन असतं. उद्या समजा आम्ही लगेच तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही बातमी दिली, असं करता येत नाही. आज दिवसांना आम्ही बातमी दिली, उद्या ती चुकीची असेल, तुमची बदनामी झाली, तुम्ही आमच्यावर कारवाई करणार, आम्हाला तसं करता येत नाही. आणि पोलीस स्टेशनने आम्हाला अधिक लेट माहिती दिल्यामुळं आम्ही ती बातमी एक दिवस लेट झाली आणि त्याच्यामुळं लोकांचा गैरसमज झाला. आणि त्याच्यात राजकारण की बाबा या बातमीदार ह्याच पक्षाचं काम हे करतो, त्या पक्षाचं करतो, त्यात खरं काय? नाही, त्याच्यात काहीच नसतं. शेवटी आम्हाला प्रेस अधिकृत मिळाल्याशिवाय आम्ही बातमी देऊ शकत नाही. आम्हाला बंधन येत ना, आम्हाला सगळं पहिलं विचारतात त्यांची प्रेस नोट घेतली का, या पंचनामा आला का, तरच तुम्ही ती बातमी द्यायची, नाही तशी बातमी द्यायची नाही आली तरी चालेल. फक्त अधिकृत आपल्याकडे पोलीस स्टेशनचा पंचनामा पाहिजे. आणि ते लोकांना काय वाटतंय लगेच बातमी आली पाहिजे, तसं करता येत नाही आणि होणार पण नाही तसं. आता एक जे दूध भेसळखोर आहेत ते तुमच्या आडनावाचे आहेत, बहुधा ते तुमच्या गावचे पण असतील, या प्रकरणाकडे कसं पाहता? नाही, आता शेवटी जे कसं आहे माहिती आहे का, जे कायद्यापुढं सर्वसामान्य जे आरोपी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण विनाकारण हिंगेंचीच जास्त बदनामी व्हायला लागली, ते सगळं चुकीचं आहे. जो आरोपी असेल, आरोप सिद्ध झाल्यानंतर, कारवाई झाल्यानंतर तो खरा आरोपी. पण आता नुसतंच चाललेलं आहे बाबा हिंगे, आता सगळे आमचे सगळीकडे हिंगेंचीच बदनामी होत चाललेली, ही चुकीची. आता तुमच्या गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य कुमार हिंगे यांनी सुद्धा खूप खालच्या पातळीवर टीका केली. नाही, त्यांनी फार एवढ्या खालच्या पातळीवर म्हणजे टीका करणं ही चुकच आहे. शेवटी कसं असतं माहिती का, एक मर्यादा असते, ते मर्यादा पाळूनच राजकारणामध्ये टीका केली पाहिजे. उगीच एखाद्याची फार खालच्या पातळीवर जाऊन वळसे पाटलांनी आज तालुक्यामध्ये सुलम केला आहे. कोणतंही असं तालुक्यात RTO कार्यालय सोडून कोणतंही काम तालुक्यात राहिलेलं नाही. सगळी कामं वळसे पाटलांच्या माध्यमातून झालेली, पण लोकांना ते पचत नाही. लोकांना दिशाभूल करणारी लोक लागतात तालुक्यामध्ये, त्याच्यामुळे ती वळसे पाटलांची बदनामी करतात. आता वळसे पाटलांचे एकेकाळी सहकारी राहिलेली मंडळीच या प्रकरणाचा आवाज उठवतात, अप्रत्यक्षपणे वळसे पाटलांना पण मोठ्या प्रमाणात ट्रोल करतात. नाही, त्यांना त्यांचं राजकारण करायचं, त्यांना दुधाचं किंवा ऊसाचं काय घेणं देणं, त्यांना फक्त आहे ना राजकारण करायचे आणि कुठून तरी वळसे पाटलांची बदनामी करायची, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे, बाकी काहीच नाही. सर, तुम्ही काय सांगाल? आता आंबेगाव तालुक्यामध्ये जे दूध भेसळ प्रकरण बाहेर आलं, पत्रकारांना खूप ट्रोल केलं गेलं, अनेकांनी आपापल्या पद्धतीनं त्याचे खुलासे केले, राजकीय पुढाऱ्यांनी पण सांगितलं की बाबा आम्ही काय कोणाला ट्रोल करा असं म्हणालो नाही, ह्या लोकांच्या स्वतःहूनच्या प्रतिक्रिया आहेत. तुम्ही कसं पाहता? सध्या आमचं कसं आहे की आंबेगाव तालुक्यातले बरेचसे पत्रकार किंवा मी स्वतः कोणतीही ज्यावेळेस अधिकृत माहिती किंवा प्रेस नोट येईल त्यानुसारच आम्ही बातमीदारिता करत असतो. इतर कुणांच्या सांगवांगे किंवा काय सोशल मीडियाला काय पोस्ट फिरतात याच्या संदर्भात नाही. ज्यावेळेस आपल्याला रितसर FIRची कॉपी मिळेल त्याच वेळेस आम्ही ते तशा पद्धतीची बातमी करत असतो. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी परवा एक व्हिडिओ व्हायरल केला की बाबा माझी बदनामी थांबवा, अन्यथा मी तुमच्यावर फौजदारी दाखल करील, उच्च न्यायालयात जाईल आणि या दूध भेसळीत जर माझा सहभाग असेल तर मी राजकीय संन्यास घेईल.
वळसे पाटलांचे वैयक्तिक त्यांची कुठे दूध संस्था किंवा इतर कोणतेही प्रायव्हेट दूध संस्था वगैरे काहीच नाही, पण राजकारण म्हणून त्यांची बदनामी करायचं काम चालू आहे. बाकी याच्या मागे काहीच उद्देश नाही. आंबेगाव तालुक्यातील पत्रकार प्रामाणिक आहेत. अर्थात कुठलाही पत्रकार असला तरी तो प्रामाणिक असतो. पत्रकारिता करताना फारसं सोपं काम नसतं. एखाद्या घटनेची माहिती जोपर्यंत ॲथेंटिक होत नाही, अधिकृत मिळत नाही, तोपर्यंत प्रिंट मीडियाला ती बातमी करता येत नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनासुद्धा त्याची जबाबदारी असतेच, परंतु कधी कधी काय होतं, लोकांच्या अपेक्षा खूप असतात. कुठंतरी काहीतरी घडलं, त्याची बातमी लवकर करा. जो लवकर पोचतो तो व्हिडिओ घाईघाई व्हायरल करतो, लोक त्यांचं कौतुक करतात. अर्थात ज्यांनी लवकर बातमी केली, लवकर व्हिडिओ व्हायरल केला, त्यांचं कौतुक जरूर व्हायला हवं. परंतु ज्या बाकीच्या मंडळींनी खातरजमा करून बातम्या केल्या त्यांनीसुद्धा काही चुकीचं केलेलं नसतं. नेटकऱ्यांनो, तुम्हाला आमची नम्र विनंती आहे, जे पत्रकार चांगलं करतायत त्यांचं तुम्ही कधी कौतुक करताना फारसं दिसत नाही, पण एखादी गोष्ट थोडीफार लेट झाली तर सगळ्यांबद्दलच तुम्ही असे वक्तव्य करणं योग्य नाही. आंबेगाव तालुका जो सुजलाम सुफलाम झाला आहे, तालुक्याची जी डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या पत्रकारांचा सहभाग आहे. तुमचा जसा सहभाग आहे तसा यांचाही सहभाग आहे. एका हाताने टाळी वाजत नाही. भविष्यकाळामध्ये आपण सगळे हातात हात घालून तालुक्याचा विकास करू. जो चुकीचा कोण वागत असेल त्याला देखील वटणीवर आणू. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, मिरगुडसाल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.